हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आता 12 वाजलेला आहे आणि सगळं काम आवरून जेवून इकडं आम्ही बसलेलो आहे. आता इकडं काम सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे. आणि स्वाती म्हटली, आता तुला मेहंदी काढूया, या मेहंदी काढायला लागल्या. आणि इकडं संध्याकाळी आम्ही गावात जाणार आहे. आणि उद्या मंगळवारी जत्रा आहे आणि आज संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे, ते बघायला जायचं आहे. म्हणून इकडं आता 4 वाजलेला आहे. 4 वाजता इकडं ताई आणि मी चहा प्यायला लागलो आहे आणि स्वयंपाक ते आवरून संध्याकाळी 9 वाजता जायचं आहे. आणि इकडं बाहेर बसलेलो आहे मी वाऱ्याला. हे बघा, मांजर पण आहे इथं, शेजाऱ्यांचं त्यांचं मांजर आहे, किती मस्त आहे बघा. आणि आम्ही आल्यापासूनच इथंच आहे, ते गेलंच नाही. इकडं सगळे मिळून बसलेलं आहे बाहेर आम्ही चहा पिऊन. आणि इकडं संध्याकाळ स्वयंपाक पण करायचा आहे, म्हणून तिकडं भात ठेवलेला आहे चुलीवर. इकडं ताई इथं आत गॅसवर आमटी करायला लागल्या आणि बाहेर भात झालेला आहे. आणि इकडं बटाटो आहे, बटाटोचे वडे करायचं आहे, त्यामुळं मी आज चिरून घेतलेलं आहे. आता संध्याकाळचं काय तर पाहिजेलं आहे, हे बघा दुपारी लावलेलं मेहंदी किती मस्त रंगलेलं आहे. दुपारी 12 वाजता लावलं होतं आणि परत ते जरा चहा तेन पिऊन हातपाय धुवून घेतलं, चहा पिऊन सगळं काम आवरून. चला, इथं बटाटोचे वडे करायला लागलो आहे. आणि इकडे बाहेर पोरं क्रिकेट खेळायला लागल्यात. बॅट बॉल येताना आणलं होते. मस्त वडे तयार व्हायला लागले आणि पोरं इकडे क्रिकेट खेळून आम्ही खायला येणार आहे, लवकर करा म्हणून सांगायला लागल्यात मला. दादा पण आहे, म्हणजे लक्ष्मीचे पप्पा, त्यांनी पण खेळायला लागले तिकडे क्रिकेट. चला, तयार झालेलं आहे वडे, बटाटो वडे. इकडे क्रिकेट खेळायला लागल्यात पोरं आणि दादा आणि बाबा बसलेला आहेत. हे बघा, पूर्ण आमचे शेत आहे इकडं. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जत्रा हे 2 दिवस असते आणि आज संध्याकाळी पण एक कार्यक्रम आहे आणि उद्या पण जत्रा भारी असते, ते पण व्हिडिओ शेअर करणार आहे. इकडं बटाटोचं वडे तयार झालेलं आहे आणि वडे करत करत आता 7 वाजलेला आहे आणि पूर्ण अंधार झालेला आहे. आणि इकडं बाहेर कुठं पूर्ण अंधार दिसतंय. आणि इकडं मी गरम गरम वडे तयार झालेलं आहे, पोरांसाठी काय खायला द्यायला लागले सर्वांना. सगळे बसलेले आहेत तिकडं आणि मॅच एक लागलेला आहे, मॅच बघत आम्ही खातोय म्हणून आशिष दे म्हटला, म्हणून सगळ्यांनाच द्यायला लागले. आता हे बघा, आशिषच्या ताटात हाय हातात घेऊन बसलाय तो. मग मला वाडा की माझ्या ताटात नाही म्हणून आत्तीला चिडवा लागलाय तो. चला, इकडं आवरून आम्ही चाललेलो आहे. आता 9 वाजलेला आहे. जेवून सगळं काम ते आवरून चाललेलो आहे मी. दाराला इकडं गाडी थांबलेला आहे. चला, इकडं चाललेलो आहे मी सगळी. आम्ही दरवर्षी काय इकडे जत्रेला आलोच नाही. आता किती वर्ष झालं, आशिष 9 महिन्याचा होता तेव्हा आलेलो आम्ही. त्याचं जावळ काढायचं होतं म्हणून आलेलो आम्ही. आणि ह्यावेळी आजच आलो आहे मी, ह्या वर्षी आलेलो आहे जत्रेला. आणि इकडे बघा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि बघा, कार्यक्रम बघायला किती माणसं आहेत, गावातली माणसंच आहेत. हे आमचं गावचं नाव आहे हनवाड म्हणून, विजापूर जवळ येतं आहे. आणि डान्स कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि पहिलं इकडं मोठ्या माणसांना पहिलं सन्मान सगळं करायला लागल्यात. आणि हे इकडं बसलेलं आहेत, त्यांनी पोलीस आहे, ते बी आमचं चुलत नणंद आहे. आणि इकडं बसलेल्या आहेत त्या पण आमच्या गावातलेच आहे. त्यांना हार घालून हे करायला लागल्यात. हे झाल्यानंतर कार्यक्रम सुरू होईल.
आणि डान्सचा एकच व्हिडिओ टाकलेला आहे मी, कारण व्हिडिओ व्यवस्थित झालेलं नव्हतं. पूर्ण व्हिडिओ केलं नाही, थोडंच केलं होतं, म्हणून इकडे एकच डान्सचा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.